काय झालं आम्ही ते पाहिलंच नाही साहेब. अहो आता ते दादा म्हणते 8 दिवस जरा दम घ्या. त्यावेळेला नोटीस दिली होती नोंदणीची 8 दिवस दम घ्या, होईल कोणतं तरी काहीतरी करा. कशाला वाद करीता? तुमचं क्षेत्र काय वाद उगाच वाद करून पुढे होतंय का? तुमचे तुम्ही घ्या 8 दिवस पण ते कायद्याने म्हणतात घ्या. ना, मग 8 दिवस थांबा ना. एवढ्या दिवस जे काय आहे थांबले ना तुम्ही, मग तुमचं, 8 दिवसांनी काय तुम्ही घ्या पण होतंय? कायद्याने घ्या व्यवस्थित. कशाला उगाच एकोमेकामध्ये राहायचं? बेकायदेशीर तिथं जाऊन काहीतरी गोंधळ करून आदेश पारित करून घ्यायचं याला काय म्हणतात? थोडं दम घ्या. खाली कुठपर्यंत निघाले ते आम्ही काय पाहिलेलं नाही. घ्यायचं मग तिघांनी. पण आम्ही सरकारी नदीमध्ये आमचं वरून क्षेत्र तोडून खाली जाऊ शकत नाही. व्यवहार आहे का नाही थोडंसं आम्हाला विचारायचं वेळ आहे पाहिजे, ना. वेळ द्यावा. वेळ द्या त्यांना 8 दिवस. कशाला बसत वाद घालीत? ते काल म्हणतात काल नोटीस आले, मग कालच्या काल आजच्या आज काय होतं का लगेचच्या लगेच? पण यांचं कर्तव्य आहे ना की तिथून आदेश पारित झाला आहे तर कमीत कमी 7 दिवस आधी नोटीस दिलं पाहिजे ना. काय बोलू काय म्हणतात बघा तिकडे ते फोन पप्पा काय म्हणतात थोडे काय टाकून देणार मी त्यांना. मला 7 दिवसात राहते निघाय पाहिजे. आपली पडलेलीच आहे ना तिथं. साहित्य केलेली तारीखपर्यंत आली सांगा ना फोन आली इथपर्यंत. काय झालं काल आम्हाला नोटीस आली का नाही? काल आम्ही लगेच गेलेली. मग आता तुम्ही सांगा ते साहेब तर आज याला इलेक्शनात गेलेली आहे. मग आम्ही ते माले आज ते लगेच गेलेली आहे. आम्हाला लगेच लगेच कसं भेटून लगेच लगेच कसं भेटणार साहेब? तुम्ही सांगा ना आम्हाला. आज त्यांचं मोठा येईल. ठीक आहे नाही देत लावून. आत्महत्या करेल इथं. त्याला जर 4 दिवसाची आपल्याला मुदत नसेल देता येईल. सोडू दे. हा सोडून तिकडे फेकून द्यायचं. नाही त्यांना काय करायचं टोकून द्यायचं नाही. हात लावून ठोकतानी. ठोकून नाही द्यायचं. हा आपल्याला जे करायचं ते आपल्याला ऑर्डर आपण टाकलेली आहे. आपण काय करू शकतो? मला जे करायचं करा. आपल्याला 7 दिवस आधी नोटीसच यायला पाहिजे आम्हाला. तुम्ही नाही मध्ये का अजिबात दोघांनी एकमेकांना हात नाही लावायचे अजिबात नाही. आता पुढे पुढे धरले बघ ते. हे काम कर हे घेऊन ये जा त्यांना दाखव. सोडा ना तुम्ही. ह्याला काही समजत नाही का मी काय करते? काय अक्कल आहे का नाही? हो सर तुम्ही का बोलते नाही काही? तुम्ही बोलत का नाही? सर आम्ही काही तुमच्या संग भांडणार नाही. हा नाही नाही सर आम्ही ना तुमच्या संग भांडणार नाही सर. या बघा सर आम्ही तुम्हाला वावराला कोणते काय मोजण्याची जाऊन चर्चा करा. त्यांच्या नकाशे वगैरे असेल ना तिथे काहीतरी त्यांच्याशी बोला. त्यांना विचारा ना तुम्ही. तुम्हाला कायला साहेब बोलणार आहे. मॅडम तुम्ही तरी बोलायचं. तुम्ही बोलायला पाहिजे. तुम्ही कशाला आहेत मग? आम्ही भांडण करावं म्हणून आहेत का? भांडण करावं म्हणून सिच्युएशन काय चालली जरा थोडं शांत जरा ना. आम्ही सांगितलं रांगोळी घालते मग कसं काय घालणार सांगा बरं तुम्ही. थांबा जरा 2 मिनिट. थांबा 2 मिनिट. ते मंडळ अधिकारी काय निर्णय घेतात काय काय करायचं मॅडम? तुम्ही तुमचा जो काही कोप वगैरे आहे म्हणताय ना, हा, तुम्ही ते आलं, ते मोजणीवाल्यांना मोजणीवाल्यांशी बोलून घ्या ना तुम्ही. बरं, कुठे आहे तुम्ही तुम्ही? मोजणीवाल्यांना त्या बोलून घ्या त्यांना. मॅडम आम्ही तुम्हाला ऐका, ऐका, सांगतो तुम्ही आम्हाला तुम्हाला काय काही सांगू बोलू नका, शकत नाही. मोजणीवाल्यांशी फक्त आम्हाला आहे बोलू नका ना वगैरे. 7 दिवस आहे ना आम्हाला स्टेची ऑर्डर आधी 7 दिवस न जे पाहिजे मोजणीवाल्यांना एकदा विचारा. तुम्ही म्हणताय ना कोप आहे, तुझं म्हणणं आहे दादा व्यवस्थित नाही लावली तर म्हणा ना मग त्या मोजणीवाल्यांना. आम्ही कसं म्हणणार ताई? आम्हाला जे नामाने आम्ही ऑर्डर आली ना तुम्ही आम्ही ते बोलणार आहे. त्यांना आवाज द्या. त्यांच्याकडे त्यांना फायनी म्हणा, नकाशा साहेब, असेल काय बघा म्हणा. व्यवस्थित नाही लागलीये. म्हणा फायनी त्यांना. नकाशा बघा की म्हणा. बरं यांनी अँगल टाकायला सुद्धा तोडलेत मला तार कशी बांधणार आम्ही? हा विषय आहेच आहे ना. आमच्या मोजणीच होते की हा आम्ही काय शेती सोडून हा आम्ही काही शेती सोडून नाही गेलो. नांगरायचं नाही.
ते मोजणी तुम्ही आहे केली आम्ही आहे केली तुम्हाला काही दुसऱ्याच्या थोडी झालं टाकायला तर होते का नाही आम्हीच पाहिलं नाही ते आम्हाला आम्हीच पाहिलं नाही मॅडम टोपी घातलेली व्यक्ती आहेत ना ते मोजणीवाले द्या आवाज त्यांना. हो साहेब खाली या मोजणीवाले साहेब मला मोजणीवाले साहेब खाली या आम्ही काय तुमच्या संघ भांडणार मारामारी करणार नाही का साहेब यांचा गट मोजलेला आहे तुम्ही यांचा हे बघा ज्या वेळेला ताब्याचा विषय असतो त्यावेळेला गट मोजला कोणाचं काय मोजलं तो विषय नसतो ऐका साहेब करून. तुमच्या संघ मी काय वाढणार नाही हा. यांचा गट आम्ही आहे आम्ही ऐकून मोजणी घ्या. नकाशा ऐकून प्रमाणे घ्या. जे अतिक्रमण ऐकून निघालंय घ्या. त्याच्या खुणा मग दाखवल्या त्याप्रमाणे आमचं खुणा दाखवायचं काम आहे ते दाखवलंय बाकीचे प्रोसिजर जे काही ताब्याचे ते आता सलकर साहेब बाकीचे कोणाचे त्याप्रमाणे होईल नाही साहेब त्यांचं काय म्हणणं आहे ही तार जी बांधली ना हे तुम्ही खून करून दिली का तेवढं त्यांचं म्हणणं आहे. हा आम्ही खुणा दिल्या ना हो, दिल्या ते त्याप्रमाणे त्या खुणा दिल्या ना आम्ही हा. ते आम्हाला मंजूर नाही तो पार्ट वेगळा पार्ट आहे वेगळा आहे. त्यांनी खुना करून दिल्या हा. आम्ही खुणा दिल्या त्याप्रमाणे ते हे करतायत आणि त्याच्या तुम्ही खुणा करून दिलेत ना त्याच्या तिघाच्या खुणा मला तिकून दाखवा आमचा गट नंबर वेगळा आहे हा गट नंबर दाखवले ना ती तिकडची खुण दाखवली ना मला. तिकडले यांच्या तिघाच्या गट आहे हा एक नंबर तिकडचं नाही आम्ही हा दाखवलं मग ते बघा जे त्यांचा तो नकाशाला त्या मोजणीला गटामध्ये जे जर अतिक्रमण निघत निघालेलं आहे, असेल ऐका. त्याला आम्ही अपील नाही तेच आम्ही दाखवणार आहे दुसरं कसं हा. दाखवणार आम्ही त्या अपील एक आम्ही त्या गटामध्ये निघत असेल तर साहेब अहो जे नकाशामध्ये अतिक्रमण दाखवलेलं आहे ना तेच आम्ही दाखवणार इथं बाकीच्या आजूबाजूच्या गटाचा आमचा काही संबंध नाही हा. तेच आम्ही दाखवणार मग त्यांनी का हा. त्यांच्या गटाच्या 3 मोजण्या करून घ्यायच्या आमचा गट इकडे वेगळा आहे तेजा तुमची मोजणी झाली ना तुमच्या कुठं खुणा निघाला याच्या तर इकडे बोला ना याच्या वावराच्या कुठं खुणा निघल्यात आमचं त्यांच्याशी काही घेणं देणं नाही हा मग आमचं- त्यांच्या संग आमचं काही घेणं देणं नाही त्याच्या गटात पाहिजे त्यांनी आमचं त्याच्या संघ काही घेणं देणं नाही आमचं इकडे चाललंय तू आता हा. इकडे चाललंय हे इकडे बघायचं इकडे चाललंय हे बघायचं इकडे हो पण रीतसर 7-12 जेवढा आहे तुम्ही तेवढाच घ्या ना कशाला बाकीचं बोलता तुमचा जेवढा 7-12 आहे तेवढाच बांधा जेवढा आपलं आहे ना तेवढंच घ्या ना कशाला भांडणं आमचा 7-12 तुमचा भरलाय का नाही ह्या खुणापासून त्या खुणापर्यंत मग काय आवाज करायची गरजच नाही तुमची तुमचा गटच नाही आमचा 7 जेवढं आहे तेवढंच आम्ही घेणार इकडे भरलं नाही म्हणून तुमच्याकडे नाही दाखवतात अरे पण मोठी झाली ती खूण तुमची घाण हाताने तुमचा वावर कमी भरला तर साहेब वर नाही घालणार आम्ही. सरकारी माणूसच आम्ही आतापर्यंत मी हात देणार आहे साहेब. मी हात देणार नाही. मला 7 दिवस आहे ना 7 दिवस आहे तुम्हाला मी नियमात सांगत नाही. अजेंडा घेऊन काय करत हा. होता तिकडे मी कोण माहिती, त्यांच्या हाताखाली मी तुम्हाला माणसं साहेब लागत फक्त एवढंच बोलणार आहे मी तुमच्या जास्त काही भांडणार नाही कळणार आहे का कुठं मी उभं फक्त राहायला, त्यांना कुठं राहायला उभा आहे. पप्पा तुम्ही मोजणी येऊ केली शकत त्याला नाही. विचार. अरे माझ्या पप्पाला काय कळत नाही हा. त्याच्या विरोधात तुम्ही एका अर्थी हे करून घेतलेलं आहे त्याला काही कळत नाहीये हा बोलायचं कळत नाही. बोलायचं आई कळत काय, फक्त जिथं बाबा तिथं येणार कळत साहेब. नाही बोलायचं कळतंय मग कसं काय बेकायदेशीर आदेश काढून आणला आमचं म्हणणे का नाही घेतलं मग का घाबरले घरी का नाही सांगायला आले काय गरज नोटीस पडल्या? नोटीस का नाही आल्या आम्हाला घरी काय माहिती तहसीलला चेक करते जाऊ आता काय सांगतो सह्या केल्याशिवाय तुमचं पुढे प्रकरण जातं तेही आमची सही केली नाही. आकडे पोलीस स्टेशनला बोलतो मला काही आलं नाही आधीच आला नाही केस फाईल घेऊन ये केस फाईल घे वाद घालला एक मिनिट काही वाद नाही करणार आम्ही केस फाईल घेऊन ये आणि केस फाईल आम्ही वाचून दाखवतो फक्त तुला. ताबा देणार नाही चला ताबा देणार नाही फक्त मी केस फाईल घेऊन ये केस फाईल पूर्ण वाचून हा. दाखवतो ताबा देणार नाही मी. मग कसा आदेश घेतलाय पारित करून कळेल बॅग बाकीचे असते ना सगळे बाजूला त्याच्यामध्ये चला. टाकली साहेब मला फक्त बाजूला याला चला, घेऊन जा. सगळेजण बाजूला व्हा. ते घेतलं तुम्ही ताबा ना ताबा झाला तुमचा ना काय तुमच्या समोर ताबा चालला आता मग ते काय राहिले का आता मग काय राहिले त्याचं क्षेत्र त्याला मोजून देऊन त्याला घेता येईना तो म्हणतो इकडे सारखं तर इकडे ते सारखं department बघेल, महसूल मला बघेल. काही कळत नाही हा? अरे तुला एवढं कळत होतं ज्याच्या ना, मग माया कसं काय खांच्या साईड दाखव फक्त. साईडने निर्णय कसा घेतला समोरच्या कोणता? बाजूला येऊन सांगतो ना माझ्या हा, साहेब नोटीस आहे त्या नोटीस नोटीस आमच्या मिळालं पुढे नाही. नोटीस नोटीस भेटलं मिळालं नाही स्वतःची ज्या वेळेस केस मॅडम तुम्ही मला सांगा नोटीस आमचं काम झालेलं आहे हा. आम्ही काय थांबू शकत नाही आमचं काम हे धरतात. दाखवायचं मी तार टाकून देणार नाही मी कट करणार मी पुन्हा हे करून टाकणार हा ते मोजणीवाले मला साहेबांना सात- तिथे थांबवा. तुम्ही अपील करा की नंतर परत आधी त्यांना हे तुम्ही करू अपील दे, करा मग ना कट करू. मी अपील टाकली साहेब अपील केले मी आज आहे ना मतमोजणी असल्यामुळे ते साहेब स्वतः गेलेले आहे. मी तिथं काही तुम्ही नसेल तर अर्ज माझा तिथं टाकलेला आहे मला काल आहे ना साहेब तुम्ही अपील करा केलं परत अपील. बोलवा. नाही हे बघा साहेब मी तुमच्या सगळे ऐका, भांडणार ऐका. साहेब मी हे बघा अपील तुम्ही ना करायला आम्ही.
अपील केलेली आहे. फक्त काय झालं, सकाळी ना, साहेब तुमच्या निवडणूक कार्यालयामध्ये फोन हा. केला पण तुम्ही काय दोघे ऐकायला तयार नाही. फोन केलेला आहे आम्ही, ठीक आहे, अपील दाखल फोन केलेली केलेले आहे, अपील दाखल केलेली आहे, तुम्हाला फोन सुद्धा केलेले आहे. ठीक आहे, अपील करून परत मोजणी मागवा ना तुम्ही. मग अपील केलंच आहे, फक्त आम्ही का ऐका, ऐका. हात नाही जाणार, हे बघा, हात आज नाही जाणार. आता मोजणीचे आदेश झालेले, तुमच्यासाठी आदेश सांगते मी, आदेश झालेले, ज्यावेळेस- तुम्ही परत अर्ज करा, परत तुम्ही बंद, आम्ही परत तुम्हाला तुमच्यासाठी इथं हजर आहोत. नाही साहेब, मी आहे ना, ऐका, हे बघा, हे बघा, आता जे मला आदेश 7 झाले दिवस आहे साहेब, मी ते- तुमच्या हे बघा. मॅडम संघ नाही वाहणार, तुमच्या संघ नाही, तुम्ही बाबासारखे ते बहिणीसारखं, पण आपल्याला नियमाने आपल्याला भांडायची गरज नाही. फक्त आम्ही त्यांना हक्क देऊन देणार नाही. ताबा घेऊन नाही ताबा घेऊन देणार मग नाही. आम्हाला वेळ द्या. ऐका तुम्ही वेळ जे द्या. म्हणताय स्टे ऑर्डर साठी तुम्ही दावा दाखल केलेला केलेला आहे. आहे. तुमच्या स्टे ऑर्डर वरती आज किंवा उद्या निकाल होईल. होईल, बरोबर आहे. जर तुमच्या याच्यावरती स्टे आला तर जैसे थे, स्टे म्हणजे जैसे थे, जसं आहे तसंच तुम्हाला राहू द्या. पण मॅडम, मी काय एक मिनिट थांबा, हे तुम्हालाही बंधनकारक आहे आणि तुम्हालाही ते बंधनकारक असणार आहे. जर स्टे ऑर्डर आली, ताबा दिल्यानंतर येऊ, ताबा व्हायच्या अगोदर येऊ. जशी परिस्थिती आहे आपल्या तसं- तसंच्या तसं तसं बाहेर तुम्हाला थांबावं निघावं लागणार, लागतं. दोघांना. आम्हाला, तुम्हाला, यांना, सगळ्यांना, बरोबर माझी आहे. जे काही जजमेंट होईल ते ऐका तुम्ही, जे काही जजमेंट होईल साहेब माझी ती आहे ना, जजमेंट हे बघा, मी खोटं नाही बोलत, मला तो साहेब यायला गेलेत ना, माझी आजच त्यांना ऑर्डर निघाली असती आजच. ऐका ऐका ना, ऐका ना, दादा. तुमची उद्या जरी ऑर्डर उद्या जरी ऑर्डर निघाली तरी हे असंच राहणार. नाही, पण आम्हाला आहे का, ऐका, तुमच्या माहितीसाठी ऐका. सांगते, तुम्ही स्टे ऑर्डर आल्यानंतर जे आहे हे खुना केलेल्या वगैरे हे जशाच्या तशाच तुम्हाला ठेवणं बंधनकारक असणार आहे, तुम्हाला पण आणि तुम्हाला. मग नुसतं खुना करा, त्याला काही हे लावू वगैरे नका, ठीक आहे, काय पोल वगैरे पण हा. लावू नका, ठीक आहे. जैसे ते ना, मग जैसे ते होऊ द्या. ही तारबीर सोडा, नुसतं खुना आम्ही ते नंतर आम्हाला जर हे झालं, जशी परिस्थिती होती ती तशीच राहणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर मग अहो याला काय तो स्टे दावा नाहीये, दाखल स्टे होईल. आल्यावरच सांगतात स्टे ते. आल्यावरती सांगते मी तुम्हाला. त्यामुळे तुम्ही एवढी जी तकतक करतायत, आम्ही असं करू, आम्ही तसं करू, मग अशीपासून तुम्ही आम्ही आत्महत्या करून हे करून ते करू, ह्याच्याशी हे बोलणं दादा मला वाटत नाही की हे योग्य आहे तुमचं बरोबर बोलणं. आहे, दुसरी योग्य गोष्ट नाही. ऐका तुम्ही. तुम्ही बरोबर आहे, तुम्हाला मी योग्य नेहमी नाही. सांगते, स्टे ऑर्डर आल्यानंतर तुमची परिस्थिती आहे अशीच राहणार आहे. पुढचा आदेश होईपर्यंत तुमची वहिवाट त्यांची तशीच्या तशी जागेवर राहणार आहे आणि तुमची पण जागेवर राहणार आहे. समोरची जरी आता पार्टी हे झालं व्यवस्थित तरी असती सुद्धा. ना, मग नाही, जसे आम्ही ते समोरची केलं पार्टी व्यवस्थित असती ना, नाही. ते केलं असतं. आता हे जर बेकायदेशीर आदेश हे बघा, पालन करून घेत तुम्ही असेल ना, तहसील कार्यालयात, जेव्हा तुम्हाला ते ऑर्डर लागत आहे ना, मला आज ती ऑर्डर भेटणार आहे त्यांच्या परिस्थितीत, पण मी तोपर्यंत मोडून देऊ शकत नाही. भेटणार हे पुढच्या गोष्टीवर आम्ही नाही ना अवलंबून राहू शकत. जे मागं आदेश झालाय त्याच्यावर कार्यवाही आम्हाला करावी ताई, लागते. तुम्ही आम्हाला 7 दिवस आहे ना नोटीस द्यायला पाहिजे होतं. वेळ द्या ना आम्हाला. हा, आम्हाला 7 दिवस नोटीस यायला पाहिजे होते हे नियमाने. पूर्ण करावं लागेल आता. ह्या ऐका, आता हद्दीच्या जे पुढे आदेश झाले ते दाखवून झाले, नाही, तुम्ही नाही. अपील करा, साहेब, तुमच्यासाठी मला परत आम्ही साहेब, मला काय तुमची म्हणतो, जी order होईल, साहेब आम्हाला आहे का 7 दिवस नोटीस यायला पाहिजे होती नियमाने. तुमची जी आम्हाला order काल होईल नोटीस ती आलं, तुम्हाला त्याच्यानंतर सगळ्यांना तुम्ही बंधनकारक आम्हाला काल तुम्हाला असणार नोटीस भेटली होती. नोटीस यायला पाहिजे होतं त्यांचा विषय. मग? तुम्ही आता फक्त ऐका, तुम्ही वाद विवाद घालू नका. आवाज नाही घाल. जे काय आदेश झाले त्या आदेशाप्रमाणे सगळं होऊ द्या. नाही, आम्ही नाही तुम्ही ठोकू अपील नाही. करा. आम्ही ऐका, ठोकू तुम्ही नाही अपील जाणार. करा, परत मोजणी मागवा. नाही, नाही, आम्ही ठोकू नाही जाणार. अवेलेबल आहे तुमच्या काय ठोकून नाही जाणार आम्ही. ते लय किचकट हा, process तो आहे. आम्हाला माहित आहे, तू काय आहे, आम्ही ठोकून नाही जाणार. तू काय मी आम्हाला चीज आहे तू, आम्ही नाही ठोकून देणार. हा, आम्ही ठोकून देणार. तो काय चीज आहे हे सगळ्या लोकांना माहिती आहे. आम्ही नाही ठोकून कशाला देणार. भानगडीमध्ये पडायचं हा. परत? बरं. आम्ही त्या मानगडी साहेब, आम्ही काय तुम्हाला पडू तुम्हाला बोलणारही बी नाही. हा, आमची ते ऑर्डरचं टाकलेलं आहे. अहो टाकलेले हो, तुमच्या आलेली तर नाही ना स्टे ऑर्डर. ते ऑर्डर आम्हाला भेटायची होती, पण ते साहेब आहे ना निवडणूक असल्यामुळे तुम्हाला सांगतो, मतमोजणीचं हे असल्यामुळे ते साहेब आमच्या तुम्हाला स्वतः म्हणतो अपिलाचं काय तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते दाखवा. तुम्ही अपिलाचं डॉक्युमेंट नाही, आम्ही- तुमच्याकडे साहेब, stay order आता नाही. आम्ही ते- काय कशाला- अपिलाचं घेऊन येऊ का मी? अपिलाचं घेऊन येऊ. आहे का अपिलाचं तुमच्याकडे काय? अपिलाचं काय आहे का तुमच्याकडे? आहे की अपिलाचं? दाखवा मला अपील. मॅडमला कालच दिलंय मी. चालत नाही मॅडमला. ते ऑर्डर नाही, पण अपिलासाठी अपिलासाठी आहे ना. दिलंय स्टे ऑर्डर शिवाय आपण थांबत नाही. हा? अपिलाचं बी आहे ना. हे जागा त्या अपिलाचं माझी ऑर्डर टाकलेली, मी तुम्हाला सांगतो ऑर्डर टाकली, मी ठोकून नाही जाणार. तुम्ही आजच्या दिवस 2 दिवस दम काढायचं, मला 7 दिवस नोटीस यायला पाहिजे. हे बघा, मी तुम्हाला भावाच्या प्रमाणे सांगतो, मला 7 दिवस ऑर्डर यायला पाहिजे, 7 दिवस नोटीस यायला पाहिजे. आपण उपटून काढू हा. कसं आहे, मला हे बघा, मला आदेश दाखवा. तुम्ही ठोकून जा, मला मी उपटून काढणार साहेब. मला आदेशाप्रमाणे मी स्वतः उपटून काढणार. एकदा आता ठोकून जा, मी काढू, तुमचा गवाज नाही घाला, मी लगेच स्वतः काढू. ठोकून काढू. हा, मग काय तुम्हाला गुन्हा हा, दाखल काय गुन्हा करायचा? करायचा ना ते करू शकता तुम्ही. मी तुम्हाला आम्हाला जे सांगितले ते प्रोसेस करतो. मला आदेशाप्रमाणे काम करणं माझं काम आहे. मी आदेशाप्रमाणे काम करणार. तुम्ही सगळ्या वाहनं, तुम्ही ठोकून नाही जाणार. उद्या स्टे ऑर्डर आली तर तुमच्याप्रमाणे पण आम्हाला काम करणे. नाही. परत माझी ऐका. ऑर्डर वळलेली आहे, तुम्हाला सांगतो. तुमची ऑर्डर पडलेली अजून आली तर नाही ना, तुम्ही दाखवा ना स्टे ऑर्डर. मग अरे ती ऑर्डर त्या ऑर्डर
तर आम्ही नव्हतं तुम्हाला काय तुम्ही नंतर करू शकता ना. बार मी म्हणतो एवढं बिल्डिंग उभा राहिलेला पाडलं जातं तर तुमच्या एवढ्या क्षेत्रासाठी कशाला तुम्ही कायदा हातात घेताय? कशाला घेताय मला ठोकून सांगा. जा, मी उपटून काढणार. कशाला तुम्ही उगाच नाही कायदा नाही, हातात मी तुमच्या समोर सांगतो, ठोकून तुम्ही गेल्यानंतर आम्ही उपटून काढणार. मला हे मंजूर नाही, माझी ते टाकलेली. हा, पण ते मोजण्याला कुठे गेले? त्यांनी त्यांच्या परमाने खुणा केल्यात. घेताय? त्या मोजण्याला खुणा दाखवून द्या ना मला. नाही नाही, इकडे खुणा दाखव त्याला म्हणा, मला ते वर्षाच्या दाखवा मला तिकडून. आणि इथं कोप आहे, कुठं कोप पण नाही, नाही, तर मुलाला बोलवायचं. वावरं सारखी नाही. खुणा दाखव म्हणा मला. त्यांच्या माहितीसाठी सांगतोय. बरोबर आहे. नकाशा घेऊन ये. नाही, कचरा नाही, काढला. नाही. खरंच ऐका. दोघांची सोबत पोहोचली. तुमची परत दोघांची सोबत होऊ द्या. त्याच्यामध्ये परत आम्हाला परत आम्ही त्यावेळेस आणि तुम्हाला असे हे कसे सांगते, वादविवाद तुम्ही कायदा कोणत्याही किंवा कोर्टात काही गेले तरी तुम्हाला आम्ही कायदा हातात मिनिटाला घेणार नाही. मोजणी करावीच लागणार. नाही, मोजणी तर करावंच लागणार. आणि ती त्यावेळेस मिनिटाला करा ना, मोजणी हा. म्हणजे दोघं तिघं काय चौघत जो असतील सोबत ज्यांचं एकमेकाकडे सरकतंय त्यांना एकत्रच करावी लागते. त्यांची एकत्रच मोजणी होते. अहो तर मोजून कुठे गेले? या कोणा चुकीचे आहे? मी बरोबर बोलून देणार नाही. मॅडम हे मान्य नाही बरं का मला त्या गटाच्या तिकडून खुणा पाहिजे मला पहिल्या. हे पहा मी तुम्हाला आणि हे सांगते, नकाशानुसार त्या वळण गटाला आहे पाहिजे, त्यासाठी वावराला. तुम्हाला appeal करावं ते लागेल. तार कशी त्याच्यासाठी काय त्यांना धरली तुम्हाला यांनी? कोर्टात बोलावं लागेल ना, बरोबर का नाही? जर तुमचं तिकडं सरकत असेल तर तुम्ही त्याच्यासाठी दावा दाखल केला पाहिजे मोजणी झाली. आपण नाही, त्यांनी हे केलं पाहिजे, त्यांनी हे केलं पाहिजे. त्याला लागतंय ना, त्यांनी हे. पुढून नाही जाणार तुम्ही. आम्ही नाही हे करणार. तुम्ही जाईल पुन्हा करून आम्ही नाही पुन्हा उपटून टाकणार मी. व्यक्तीचे कसं येणार? हा. बरोबर आहे का नाही? पुन्हा उपटून टाकणार तुम्हाला सांगतो. कोणी येऊन तुम्ही ये. तुमची स्टे ऑर्डर आली ना तर यांना भेटायचं मॅडमला. सगळं जिथं आहे नाही नाही, लगेच कट करून टाकणार. आता परत कस काय तुम्ही येणार आहे का मॅडम? काय अडचण? तुमची स्टे ऑर्डर आता पाहिली असता आम्ही रिटर्न गेलो असतो. आणि तुम्ही सांगायचे मोडायचं नाही, मी तुम्हाला स्टे ऑर्डर आहे का आणून दाखवणार. लगेच तार कट करणार घरी हा. आले. चालेल का? बघा, मी तुम्हाला सांगून जातो ते विचार. ऑर्डर आल्यावर अहो तेवढे त्यांची पण येऊ द्या ना आता, मॅडम. त्यांची पण समजून घ्या ना थोडे नाही नाही साहेब, मी सांगतो. हे बघा तुम्ही साहेब ऐकून घ्या माझं बी ऐकून घ्या. येऊ द्या ना थोडं. माझा ताबा असं टाकली काहीतरी नाही. ऐकून थोडंसं हे करून द्या ना. हा? मी फक्त मोडून नाही झालं. हो कट करून दमदार ना, कट करून टाकले म्हणजे काय प्रत्येक गोष्ट काय तुमच्या मनावर होते काय बोलत नाही म्हणून. हे बघा साहेब, मी मोडून देणार नाही. हे ताबा घेऊन जरा देणार दमदारा नाही. की जराशी. माझं आम्ही बी शांत नाही, बसतो. ऑर्डर टाकली. नाही, ऑर्डर टाकली. ऐका ना, तुमची स्टे ऑर्डर आहे का आता? हे, फोन लावले. तुमची स्टे ऑर्डर थांबा तुम्ही, टाकलं शांत मोठं. अहो बसा. साहेब, तुमचा फोन आला बघा, तुम्ही साहेबांचा आला. हॅलो हॅलो, हे काय पोलीस वगैरे काय करून देत नाही. ते त्यांनी तार बांधलेली आहे. ताबा घेतात तुम्हाला लगेच. ताबा घेतात ते. आणि मॅडम बोलतात ते की तुमची जर स्टे हा. आली तर ते होईल बोलतात ते. लगेच दाखव ते. मला माझ्या अधिकाऱ्यांचा फोन आला, त्यांनी जर सांगितलं तू अर्धा तास थांब, 4 तास थांब, मी थांब. बाकीच्यांच्या कुणाच्याही फोनवरून मी थांबणार नाही. त्याच्यामध्ये काय होईल ते वय ते वय ना आता. नाही नाही ठोकून द्यायचं. नाही ठोकून द्यायचं. काय व्हायचं असेल ते वय ना आता. आपण टाकलेली तिथं तो जीव काय येतोय तिथं. हा मॅडम तुम्ही कर्मचारीचे ते कर्मचारीचे ते मतमोजणीच्या याला पार्टीचं ऐकायला तयार नाहीये. बरं ठीक नाही, असं नाही काय की दिवस पूर्ण संपलाय तुमचा. जोपर्यंत माझ्या अधिकाऱ्यांचा मला ऑफिशियल मेसेज नाही, ऑफिशियल फोन नाही, तोपर्यंत मी इथून हलणार आणि नाही. जर ऑर्डर टाकली तर तुम्हाला जर आम्हाला नाही देणार. अर्धा तास गार्डन नाही होती आमची ते आम्हाला जीव काढाय का कालच्या आम्हाला 7 दिवस भेटत नाही. 7 दिवसाच्या आतमध्ये तुमचं आम्हाला हेच येणं पाहिजे ना. हा? तुम्हाला काल कागद भेटत होतो, आम्ही कालच्या काल रखड आणि होतोय. तुम्ही तसंच बघताय ते. हा, मोजणीदाराला मध्ये वळण आहे वावराला. हा? हे पण माहिती मोजणी नाही. करणं काम आमचं की मोजणी विभागाचं? मोजणी अरे आपण विभागाचं. बघा ना ते त्या- टेक्निकली काम ते त्यांचं आहे. मान्य नाही, अशी तो टाकली उद्या काय, आम्ही अशी बोलू. टाकली काय, ह्याच्यात आम्ही नाही बोलू शकत. ते का निघून हा? गेले याच्यात मध्ये? काय नाही. निघून गेले ते? हे बघा, त्यांना खुना करणं आणि दाखवून देणं त्यांचं काम आहे. बाकीचं काम त्यांचं नाही. ते त्यांचं काम करून गेले आहे. मोदींदारा मला त्यांच्या तिघाच्या गटाच्या खुणा दाखव मला. त्यांच्याशी काय घेणं देणं नाही आपल्या कुठं गोष्ट. कसं ना आपण- अधिकाऱ्यांचे आदेश आहेत आणि अधिकाऱ्यांच्या पुढे मी बोलत नाही. कायद्यानुसार अधिकारी माझ्यापेक्षा वरिष्ठ आहेत, त्यांचा आदेश ऐकणं माझं काम आहे.
मॅडम तो मुजदार वेगळं दाखवून गेला, मी मंजूर होणार नाही. फोन चालू आहे का नाही? थांबले तुम्ही, त्यांचं काम होतं म्हणून तुम्ही साहेब तुम्ही सरकारी ते सरकारी ते ना त्यांना पण त्यांचं काम झालं पाहिजे. तुम्हाला सांगतो आम्ही केलेलं आहे, तुम्हाला सांगतो. असं कसं तुम्ही पण काहीतरी म्हणलं पाहिजे ना. तुम्ही तुमचं मॅडम तुमचा 5 वाजेपर्यंत टायमिंग झाला, तुम्ही पण निघून जाणार. हे पाहताय तुम्हाला सुरू करायचं मी बराच वेळ झाला मग मी ते सांगते तर परत ते म्हणतो तुम्ही अर्धा तास थांबा म्हटल्यावरती मग कोणला बोलायचं. कधी म्हणालो अर्धा हे काय मॅडम म्हणते ते सांगतात म्हणते थांबा अर्धा तास. म्हणलं अर्धा तास नाही ते काय भांडणाचा विषयच नाही हा. फक्त म्हणलं तुमचा टायमिंग झाला तुम्ही निघून जाणार आहे हा सांगा ना. मग तुम्ही अर्धा तास म्हणलं त्यांचा पण तास वाढतोय आम्हाला. त्याला मला घ्या चालू करून घ्या करून चला. बर 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 काय ते बस हा जेवायचं असं ते होईल. काय करायचं हॅलो ते बस हॅलो साहेब अर्धा थांबायचं लागेल. हॅलो हां कोण बोलते? नमस्कार. हां हां स्टे ऑर्डर झाली ना? मग यांना ऐका ना, मग यांना व्हॉट्सअप करा ना. व्हिडिओ काढा तुम्ही, व्हिडिओ यांना व्हॉट्सअप करा. तुम्ही व्हिडिओ काढा. करा व्हॉट्सअप करा. व्हॉट्सअप करा ना. ठीक आहे करा हो थोडे व्हिडिओ काढा. ठीक आहे. साहेबांनी 10 मिनिटं थांबायचं सांगितलं. कोण बोलले का? स्वतः कोण बोलले? सारखं बाजूला चला. मी सांगतो ऐका मी सांगतो मला सारखं तुम्ही जर हे बघा मी आतापर्यंत शांत होतो. तुमची परिस्थिती सगळी समजून घेतली. आता अजिबात नाही अजिबात नाही तुझी बाजू बाजूला सारखा तुम्ही ऐका उठा लवकर. तुम्ही थांबा ना. किती वेळ झाला? हा थांबा बाळादारे साहेब आले साहेब लोक आले
हे जे असं आहे हे असंच आहे. श्री गोविंद शिंदे उपविभागीय अधिकारी जुन्नर आंबेगाव उपविभाग मंचर यांच्याकडून आदेश मिळालेला आहे आणि आजचा जो आदेश आहे याची प्रस्तुत अपिलाची सुनावणी दिनांक 2/7/2024 रोजी सकाळी 11 वाजता तहसील कार्यालय जुन्नर येथे ठेवण्यात आलेली आहे आणि त्या तारखेपर्यंत स्टेटस को म्हणजे त्या तारखेपर्यंत स्टे जैसे थे अशी ऑर्डर मला आमचे शिरस्तेदार श्री मुंडे साहेब सचिन मुंडे साहेब यांनी व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे. मॅडम आता यांनी काय करायचं यांना दोघांना सांगा. आता तुम्ही आले साहेब आले त्या तारखेला उपस्थित राहायचंय तुम्ही दोघांनी पण. आम्ही सकाळी गेलो होतो थोडं घरी गेलो थोडं विचार करून थोडंसं माणसाला गुन्हा दाखल करून टाकला असतं नाही आता ते झालं साहेब काय झालं असेल ते राहू द्या. झालं असं नाही आम्ही सांगतोय बोलतोय म्हणलं तर तुम्हाला सांगणार काय मिळालं त्यांनी त्यांना हो ऐका आता जी प्रांतांनी ऑर्डर केली तुम्हाला मान्य आहे? कसं काय बरं आम्ही काय करायचं? अहो थांबा तुम्ही 1 मिनिट. आता तुम्ही थांबता का? प्रांत साहेबांनी केलेली ऑर्डर तुम्हाला मान्य आहे? नाही. हा बरोबर आहे. मला नाही माहिती. तुम्ही मग कायदा हातात नाही घेऊ शकत. नाही कायदा नाही हातात घेऊ शकत पण आता एवढं हे करून सगळं हे करून आता वेळेला तुम्ही आता पूर्ण दिवस गेला. तुम्ही सांगा नाही तुम्ही सांगा की तुमच्याकडून आम्हाला ऑर्डर येते पण तारीख आम्ही एवढं सगळं मॅनेज करतो. जेसीपी वाला सकाळ धरलेला त्याचं भाडं मॅडम 1 मिनिट ऐका प्रांत साहेबांनी ऑर्डर केली ऐका समजून घ्या. प्रांत साहेबांची जर ऑर्डर आली ऑर्डर प्रमाणे ते काम करणार. सकाळी ते कोणाच्या सांगण्यावर आले ते ऑर्डर प्रमाणे आले होते. आता जर त्या ऑर्डरला स्टे मिळाली तर ते तुम्हाला ऐकावं लागेल. हो लागेल ना साहेब नाही कोण म्हणले पण आता नंतर सकाळी पण आम्हाला तुम्ही त्रास प्रांत दिला साहेबांकडे अपील करताना हे सगळं मांडा की आम्ही एवढे लेबर आणले मशिनरी आणले तुमचा काय खर्च झाला हे तुम्ही तिथं मांडू शकता. आता भांडू नका. नाही भांडायचा विषयच नाही पण ही अपील जी आणली तुम्ही ही सकाळी यांच्याकडून गेली का नाही मग यांनी पहिलेच त्यांना 8 दिवस आधी द्यायची. प्रांत साहेबांची ऑर्डर आहे वरिष्ठांची मॅडम अहो हा 2/7 पण आमचा एवढा त्रास दिला तुम्ही आम्हाला एवढा त्रास दिला तुम्ही कसं काय बोलता मॅडम आहे का नाही ही ऑर्डर जुन्या तारखेची मी लपून ठेवली तुम्हाला दिली नाही हो तुम्ही माझं ते म्हणणंच नाहीये पण आम्ही किती त्रास काढायचा तो सांगा तुम्ही मला. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.